नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानमधील बिकानेरला भेट देणार आहेत. तिथून ते 26,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्राला समर्पित करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये रेल्वे, रस्ते, वीज, पाणी आणि नवीन आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 86 जिल्ह्यांमध्ये 103 पुनर्विकसित अमृत स्थानकांचंही उद्घाटन करणार आहेत. यावर्षी नैऋत्य मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं पुढील 3 ते 4 दिवसांत केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवलाय. भारतीय हवामान विभागानं म्हटलंय की पुढील महिन्याच्या 1 तारखेच्या नेहमीच्या तारखेपेक्षा 5 दिवस आधी केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासांत राज्यात आणखी 26 रुग्ण आढळले असून त्यातील सर्वाधिक 25 रुग्ण मुंबईतील आहेत. याच वेळी पुण्यातही 1 रुग्ण आढळून आला. या वर्षभरात कोरोनाचे एकूण 132 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 126 रुग्ण मुंबईतील आहेत. दक्षिण भारतातील पितृसत्ताक जीवनशैलीमध्ये वावरताना स्त्रियांमध्ये असलेली परिवर्तनशीलता, त्यांनी केलेला प्रतिकार, चातुर्य आणि भगिनीभाव यासोबतच फिरणाऱ्या कथांचा संग्रह असलेले हृदयदीप या पुस्तकाच्या अनुवादास यंदाचा इंटरनॅशनल बुकर पुरस्कार मिळालाय. कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांच्या या कथासंग्रहाचा दीपा भस्ती यांनी हार्ट लॅम्प या नावानं अनुवाद केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे आणि कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून त्यांची सून वैष्णवी हगवणे यांनी टोकाचं पाऊल उचलले. या घटनेनंतर अजित पवार गटाचा माजी तालुकाध्यक्ष असणारा तिचा सासरा आणि दीर अद्यापही मोकाट आहेत. त्यांच्या तपासणीसाठी पोलिसांची 4 पथके रवाने केली आहेत. या घटनेनंतर मोठा संताप व्यक्त केला जातोय. पोलीस राजेंद्र हगवणे यांचा शोध घेत आहेत. दरम्यान त्यांच्यावरती पक्षानेही कारवाई केली आहे. राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले. मान्सूनच्या काळात एखादी आपत्ती निर्माण झाल्यास तिचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्या दृष्टीनं सर्वच यंत्रणांनी योग्य तयारी करावी. सर्व महापालिकांनी पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आराखडा तयार करावा. तसेच पावसाळ्यात सर्व अधिकाऱ्यांनी 24 तास सज्ज राहावे. आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद द्यावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. मान्सून पूर्व आढावा बैठकीत फडणवीस बोलत होते. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र शासनाने जलजीवन मिशन नावाची महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. मात्र 3 वर्षापूर्वी योजनेसाठी दिल्या जाणाऱ्या निविदा प्रक्रियेतील नियमांमध्ये बदल केल्याने योजनेचा खर्च 16,000 कोटी रुपयांनी वाढलाय. निविदा प्रक्रियेत त्रुटी असल्याची शंका व्यक्त करत 29 राज्यांमध्ये योजनेचा आढावा घेण्यासाठी केंद्रानं 100 तपासणी पथकं गठीत करण्याचे आदेश दिलेत. नेरूळमधील आनंद वृद्धाश्रम मध्ये राहणारे 82 वर्षीय सदानंद करंदीकर यांनी तब्बल 20 लाखांची देणगी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांच्या पत्नीचं कर्करोगानं निधन झालं होतं. कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांची धावपळ आणि पैशाअभावी होणारी धडपड त्यांनी जवळून पाहिली आहे. त्यामुळेच पत्नीच्या स्मरणार्थ त्यांनी देणगी देण्याचा निर्णय घेतलाय. अजय देवगणच्या रेड 2 चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटानं 150 कोटींच्या क्लबमध्येही प्रवेश केलाय. रेड 2च्या कमाईत अजूनही चांगली वाढ दिसून येते. हा चित्रपट लवकरच टोटल धमालचा विक्रम मोडणार आहे. टोटल धमालचं लाईफ टाइम कलेक्शन 155.67 कोटी रुपये आहे. आपल्या हंगामात सर्वात शेवटी राहिलेला मुंबई इंडियन्सचा संघ IPL 2025 स्पर्धेतील प्लेऑफ मध्ये प्रवेश करणारा 4था संघ ठरलाय. घरच्या मैदानावर खेळताना मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी पराभव केलाय. आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 10 बातमीपत्रात. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.